नमस्कार मित्रांनो. कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की गुंजा बाहेर बाजारात खरेदी करण्यासाठी गेलेली असते. तर एक मावशी तिथे दिवे विकायला बसलेली असते. तर गुंजा म्हणते, अय्यो बापरे, किती छान दिवे आहेत, केवढ्याला आहेत ग मावशी? तर लगेच त्या मावशी म्हणतात, अगं 50 रुपयाला एक. त्यावर गुंजा म्हणते, काय, 50 रुपयाला एक? फुकट मारती मिळते आणि एवढे पैसे घेता का तुम्ही? त्यावर लगेच त्या मावशी म्हणतात, अगं बाई, कुठे फुकट माती मिळते ते तरी कळू दे आम्हाला. तर लगेच गुंजा म्हणते, आमच्या गावाकडे डोंगरवाडीला माझी आई आणि मी असंच दिवे बनवायचो. त्यावर त्या मावशी म्हणतात, अगं बाई, मग तर तू माझा धंदा बुडवायला आलीस की काय? ठेव ते दिवे खाली, असे म्हणून गुंजाच्या हातातून हिसकावून घेते. तर गुंजा म्हणते, मावशी, असं नाही वागायचं, आपण गरीब आहोत ना, मग असं कोणी वागतं का? मला 50ला 5 दे, तरच मी घेईन. तर त्या मावशी म्हणतात, अगं ए बाई, मी 50ला एक सांगितला आणि तू 50ला 5 मागते? तर लगेच त्या मावशी गुंजाला सांगू लागतात, अजून एक बी दिवा विकला नाही. माझे पोरं बाळं घरी वाट बघताय गोडधोड खाण्यासाठी, फटाके वाजवण्यासाठी. तर तेवढ्यात त्या मावशीमध्ये गुंजाला तिची आई म्हणजे बाबळी दिसते. तर लगेच बाबळी म्हणत असते, अगं गुंजे, हे दिवे विकून मला तुझ्यासाठी दिवाळीसाठी खूप काही घ्यायचं आहे, खूप मस्त दिवाळी साजरी करायची आहे. तेवढ्यात लगेच त्या मावशी म्हणतात, अगं ए पोरी, कुठे हरवली आणि इथे माझ्या धंद्यासमोर नको अश्रू गाळू. उगच बाई, काय झाले? त्यावर लगेच गुंजा तिच्याजवळ असणारे सर्व पैसे त्या मावशींना देते आणि म्हणते, हे घ्या 1000 रुपये. त्यावर त्या मावशी म्हणतात, अगं बाई, या सगळ्यात तर माझी पूर्ण टोपली येईल. तर गुंजा म्हणते, हो, मी तुमची पूर्ण टोपलीच घेऊन जाते. माझ्या कष्टाच्या पैशाने तुमच्या घरात गोडवा येईल आणि तुमच्या कष्टाच्या दिव्याने माझ्या साहेबाच्या घरात संपूर्ण उजेड होईल. तर लगेच गुंजा ती पाटी डोक्यावर उचलते आणि घेऊन जाते. तर त्या मावशीही खूप खुश होतात. त्यानंतर इकडे घरी गुंजाने मस्त रांगोळी काढलेली असते, सगळीकडे दिवे लावण्याचं काम चालू असतं. तर मृण्मयी ही कबीरच्या घरी आलेली असते. मृण्मयी आणि कबीर दोघेही पूजा करत असतात. तर मात्र कबीरचे बाबा खूपच टेन्शनमध्ये असतात. त्यांच्याकडे बघून सुबोध म्हणतो, अरे काका, नको टेन्शन घेऊ, आपण पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे ना, मग सापडतील पैसे. हस बरं पटकन आता चल, असे सुबोध काकांना म्हणत असतो. तर गुंजा बाहेर मुले फटाके वाजवत असते तिथे उभी असते. तर लगेच मधू म्हणते, अगं गुंजा, चल पटकन, पूजा झाली, हळदी कुंकू व्हायचंय ना. मात्र कबीर आणि मृण्मयी पूजा करत असतात. त्या दोघांना असं गुंजाला एकत्र बघून तिच्या मनाला खूप त्रास होत असतो. त्यामुळे गुंजा म्हणते, नाही नको, मी नंतर येईल. तर लगेच कबीर मृण्मयीचा हात हातात घेतो आणि म्हणतो, खूप भाजलंय का? खूपच दुखत असेल ना? तर रेशीम म्हणते, अरे बापरे, बघा याला किती काळजी आहे बायकोची. तर मात्र गुंजा आतमध्ये जात नाही. तर मधू म्हणत असते, अगं गुंजा, ये ना पटकन. त्यावर गुंजा म्हणते, आई, इथे मुले फटाके वाजवताय ना, मला ते बघायचे आहे. तुम्ही घ्या तुमचं आवरून, मग मी तुमचं झालं की लगेच येईल. असे म्हणून गुंजा बाहेरच थांबते. त्यानंतर लगेच मधू कबीरला आणि मृण्मयीला सगळीकडे दिवे लावण्यास सांगते. तर लगेच वहिनी म्हणतात, मधू, आपली गुंजा खरंच खूप चांगली आहे ना ग, बघ ना, त्या मावशींना सगळे पैसे देऊन एवढे दिवे घेऊन आले. त्यावर कविता म्हणते, हो, खरंच गुंजा खूप चांगली आहे. तर लगेच रेशीम म्हणते, तुम्हाला तिच्या चांगुलपणात आपला किती तोटा होतो हे दिसत नाही, किती तेल लागेल आता या दिव्यांना. त्यावर मधू म्हणते, अगं रेशीम, सणासुदीचे दिवस आहे, लागून लागून किती तेल लागणार आहे, थोडंसं तर लागेल. तर लगेच रेशीम म्हणते, काकू, तुला ना फक्त त्या गुंजाचाच पुळक आहे. तर वहिनी म्हणतात, रेशीम, बाद झाले आता, चला पटकन बाहेर दिवे लावून घ्या मृण्मयी, कबीर. मग लगेच मृण्मयी कबीर बाहेर दिवे लावत असतात. तेवढ्यात नित्या व नैतिक एक रॉकेट पेटवतात. तर ते रॉकेट डायरेक्ट घरात घुसणार आणि कबीरच्या अंगावर येतं. तर लगेच गुंजा पळतच जाते आणि ते जळतं रॉकेट हातात पकडते. तर मृण्मयी ही खाली पडायला लागलेली असतानाच कबीर तिला पकडतो. तर गुंजाचा पूर्ण हात भाजलेला असतो. तर कबीर लगेच म्हणतो, काय झालं, काय गरज होती ते जळतं रॉकेट पकडण्याची? तर मधू कबीरवरती ओरडते, अरे कबीर, काय बोलतोयस तू? तिने आपलं घर जळण्यापासून वाचवलंय, तुझ्या अंगावरती आलं असतं ते, आणि
तू तिलाच ओरडतोय, तुलाच तुझं काही पटायला पाहिजे. तर लगेच सर्वजण म्हणतात, अरे बापरे, गुंजा खूपच हात जळालाय ना. तर मृण्मयी म्हणते, कबीर तू असा का वागतोय तिच्याशी? मी मगापासून बघते, विचित्रपणा करतोय तू फक्त. अरे आपलं घर जळण्यापासून वाचवलंय तिने आणि तिच्या हातावरती फुंकर घालायची सोडून तू तिलाच बोलतोय, तुला काही पटतं की नाही? त्यावर लगेच कबीरचे बाबा म्हणतात, गुंजा खूप आग होते का? त्यावर गुंजा म्हणते, नाही हो. तर लगेच मधू म्हणते, गुंजा तुझ्यामुळे कबीर आणि मृण्मयी आज सुखरूप आहे आणि हे घर सुद्धा. तर लगेच कबीर म्हणतो, हो ना, जोपर्यंत गुंजा या घरात आहे तोपर्यंत ह्या घरात फक्त सुखरूपच होणार आहे ना. आमचं लग्न पण ही गुंजामध्ये आल्याशिवाय होऊ शकत नाही. तर लगेच मधू कबीरवरती ओरडते आणि म्हणते, कबीर काय चालू आहे तुझं? का असं वागतोय तिच्याशी सारखं सारखं? मी दरवेळेस तुझी बाजू घेत असते, परंतु आता नाही. तू हे चुकीचं करतोय. सारखं गुंजावर ओरडत असतो. चल गुंजा, मी तुला मलम लावून देते. असे म्हणून गुंजाला आतमध्ये नेते आणि मधू गुंजाला म्हणत असते, गुंजा किती लागलं ना ग तुला? खूप आग होत असेल ना? त्यावर गुंजा म्हणते, आई नका काळजी करू, आत्ता डोंगरवाडीची माती लावली की सगळं ठीक होईल. वर मृण्मयी म्हणते, अगं आत्ताच मलम लावलाय ना आणि आता कसली माती लावणार आहे तू त्याला? त्यावर गुंजा म्हणते, अहो मृण्मयी ताई, नवीन गोष्टी कितीही लावल्या तरी आपली माती ती विसरून चालणार नाही. त्यामुळे हे शहर काय माझ्यासाठी 2 दिवसाचं आहे, तशी गावची मातीच माझ्यासाठी महत्त्वाची आहे ना. त्यावर लगेच वहिनी म्हणतात, आपल्या घरामागे काय लागलंय कुणास ठाऊक. काल पैसे गेले आणि आज असं झालंय. ते पण लक्ष्मीपूजने दिवशी. असं व्हायला पाहिजे का मधू? तेवढ्यात लगेच त्या मावशी येतात आणि म्हणतात, कुठे ती मुलगी पंजाबी ड्रेसवाली, डोळ्यावर बट असणारी? तर कबीर म्हणतो, काय झाले, कोण हवंय तुम्हाला? तर लगेच त्या मावशी म्हणतात, गुंजा. तर मृण्मयी म्हणते, अहो मावशी, तिने तुमचं काही नुकसान केलंय का? तिच्या वतीने मी तुमची माफी मागते आणि आम्ही नुकसान भरपाई करायला तयार आहोत. तर लगेच त्या मावशी म्हणतात, नाही ग बाई, ती पोरगी कुणाचंही नुकसान करू शकत नाही. तिने आज माझ्या घरात दिवाळी साजरी केली. आज तिच्यामुळे माझ्या पोराबाळांना गोडधोड खायला मिळाले. हे बघा, मी माझ्या हाताने धनलक्ष्मी बनवली. तेवढ्यात गुंजा बाहेर येते. तर लगेच त्या मावशी म्हणतात, ए पोरी, ओळखली की नाही मला? इकडे बरं, हात पुढे कर. तर लगेच गुंजा म्हणते, काय आहे मावशी? तर लगेच त्या मावशी म्हणतात, हे बघ, ही धनलक्ष्मी मी माझ्या हाताने बनवली, तुला देणार आहे मी. बघ तुझ्या घरात कसं धनलक्ष्मी धावत येईल ते. जया भरल्या घरात खूप वैभव येईल बघ. तर मधू आणि सर्वजण त्या मूर्तीकडे बघतच असतात, कारण ती मूर्ती खूप सुंदर असते. तर कबीरही शांतपणे हे सर्व बघत असतो. तर रेशी म्हणते, असं कुठे असतंय होय म्हणे धनलक्ष्मी. त्यावर लगेच मावशी म्हणतात, माझ्या गरिबाचा आशीर्वाद नक्की खरा ठरेल बघ. तर लगेच त्या म्हणतात, चल येते गुंजा मी, असे म्हणून त्या निघून जातात. तर गुंजा म्हणते, आई खूपच सुंदर आहे ना मूर्ती? तर मधू म्हणते, हो. तेवढ्यात लगेच गुंजा म्हणते, हळदी कुंकू लावायचंच राहिलं. तर मधूही म्हणते, हो ना, संध्याकाळच्या वेळेला आल्या होत्या लक्ष्मीपूजनाच्या, हळदी कुंकू पण राहिलं. तर गुंजा म्हणते, थांबा आई, मी बघून येते बाहेर आहे का. तेवढ्यात कबीरला फोन येतो. तर कबीर म्हणतो, खरंच? तर लगेच मृण्मयी म्हणते, काय झालं कबीर, कुणाचा फोन आहे? तर कबीर म्हणतो, अगं पोलीस स्टेशनमधून फोन आला होता. त्यांनी ती चोरांची टोळी पकडली आणि आपले पैसे परत मिळाले. तर ही आनंदाची बातमी ऐकून सर्वजण खूपच खुश होतात. तर लगेच वहिनी म्हणतात, तू खरं तर ही गुंजा आपल्या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच आलेली आहे. ती ज्यापासून या घरात आली त्यापासून संकट नाहीशीच होत आहेत. तर लगेच मृण्मयी म्हणते, खरंच गुंजा, तू धनलक्ष्मी आहे. आज तुझ्यामुळे पैसे परत मिळाले. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये गुंजा बाहेर खरेदी करण्यासाठी गेलेली असते. तर लगेच पाठीमागून अंगावर घोंगडी घेऊन कडू आजी आलेली असते. तर ती कडू आजी गुंजाला म्हणते, गुंजे. तर गुंजा लगेच आवाज ओळखून पाठीमागे वळून बघते. तर ती कडू आजी असते. तर तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं आणि
डोक्यात भांगात कुंकूही भरलेलं नसतं. तर हे पाहून कडू आजी लगेच गुंजाला पकडते आणि म्हणते, "ग गुंजे, नवरा जित्ता असेपर्यंत भांगातलं कुंकू पुसायचं नाही. तुला माहीत नाही का? आणि तू कुठे बी राहशील, पण मी तुला हुडकूनच काढेल." असे म्हणून लगेच गुंजाच्या कपाळावरती खूप सारं कुंकू टाकते. तर गुंजा ही कडू आजीकडे बघतच असते, कारण तिच्या मनात भीती असते. आता कडू आजी ही कबीरच्या घरी तर येणार नाही ना, असे तिला वाटत असते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल